नमस्कार, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही। चला नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर। ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुमारे 150 निवासी डॉक्टरांनी BHMS पदवीधारकांना ॲलोपॅथी उपचाराची परवानगी देण्याच्या विरोधात संप पुकारला आहे। यामुळे बाह्य रुग्ण सेवा काही प्रमाणात प्रभावित झाली असून रुग्णालयाने वरिष्ठ व इंटर्न डॉक्टरांच्या साहाय्याने सेवा सुरू ठेवण्याचा पर्याय निवडला आहे। BHMS पदवीधारकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देऊन ॲलोपॅथी उपचार करण्याची परवानगी देऊ नये। MBBS आणि BHMS अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्णपणे वेगळे असल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, असा निवासी डॉक्टरांचा दावा आहे। सेंट्रल मॅटच्या आव्हानानुसार ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील जवळपास 150 निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत। शिवाजी हॉस्पिटल मधील जवळपास 150 डॉक्टर निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आज या 150 डॉक्टरांनी सर्व OPD वॉर्ड आणि बाकी फक्त आपत्कालीन सेवा सोडून बाकी सगळ्या सेवा देणे बंद करण्यात आलेल्या आहेत। आणि जर 24 तासात ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपत्कालीन विभाग ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो ते सुद्धा बंद होईल आणि त्यामुळे इमर्जन्सी मध्ये पेशंटला खूप याचा धोका होऊ शकतो। शासनाने याची गंभीरपूर्वक दखल घ्यावी। आमचा हा विरोध कोणत्या डॉक्टरला किंवा कोणत्या BHMS डिग्रीचा किंवा कोणत्या डॉक्टरचा अपमान करण्याचा आमचा हा स्ट्राईक नाही। फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांची होमिओपॅथी ब्रांच मध्ये त्यांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करावी। त्यांनी ॲलोपॅथी मध्ये येऊन ॲलोपॅथी होमिओपॅथी मिक्स करून पेशंटला त्याचा धोका होण्यास टाळावं। तर सरकारने ह्या बाबीचा गंभीर विचार केला पाहिजे। मान्य नाही केला तर हे आंदोलन आमच्या अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलले जाईल, ज्यामध्ये आपत्कालीन सेवा, OPD सेवा, वॉर्ड सेवा, ICU हे सर्व काही त्यामध्ये इन्क्लुडेड असेल।